नमस्कार, मी विजया बम। राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची सर्व टप्पे पार पडलेत। राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 42 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता। यावेळेस त्यापेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा दावा एनडीएने केलेला आहे। मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मतदारांनी व्यक्त केलेला असंतोष, उद्धव ठाकरे यांच्याबाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती या सर्व पार्श्वभूमीवरती ही गणित निश्चितच बदलली जातील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते। प्रत्येक मतदारसंघनिहाय तेथील राजकीय परिस्थिती आणि जातीय समीकरण पाहता कौल नेमकं कुणाच्या बाजूला असणार आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। हा मतमोजणी पूर्वीचा सर्वे आणि ओपिनियन पोल आहे। तरी आपल्या मतदारसंघामध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे आणि त्याच परिस्थितीवरून आजचा हा रिपोर्ट असणार आहे। जाणून घेऊयात राज्यातील प्रत्येक मतदारसंघनिहाय काय परिस्थिती आहे। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ आहे। देशातील सर्वात पहिला मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर गेली अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिले, मात्र गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपाच्या हिना गावित या मतदारसंघात विजयी झाल्यात। पुन्हा एकदा हिना गावित यांना रिंगणात उतरवलं असून त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी यांनी आव्हान उभं केलंय। मात्र 2 वेळा खासदार राहिलेल्या हिना गावित आणि त्यांचे वडील विजयकुमार गावित यांचा या आदिवासी बहुल मतदारसंघावरती असलेला प्रभाव पाहता पुन्हा एकदा हिना गावित या विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। धुळे लोकसभा मतदारसंघावर गेल्या 15 वर्षांपासून भाजपाचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचं वर्चस्व राहिलं। या मतदारसंघात मुस्लिमांची मते नेहमीच निर्णायक ठरत आलेली आहेत, मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये ही मते विभागली जात असल्यानं त्याचाच फायदा भाजपला होत होता। भाजपानं पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव या रिंगणात आहेत। यावेळी मुस्लिमांची मते एक घंटा महाविकास आघाडीकडे म्हणजे एक गठ्ठा महाविकास आघाडीकडे राहण्याची शक्यता असल्यानं बच्छाव यांच्या निवडून येण्याबाबत अधिक शक्यता असल्याचं म्हटलं जातंय। जळगाव मतदारसंघानं नेहमीच भाजपाला साथ दिलेली आहे, त्यामुळे भाजपासाठी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातोय। मात्र यंदा या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं करण पवार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं या ठिकाणची लढत चुरशीची झाली। या मतदारसंघात मराठा समाज बहुल मतदार तसेच ओबीसी मतदार असल्यानं या मतदारांच्या मतांवरती जे आहे तो विजय अवलंबून असणार आहे। भाजपाचे उन्मेष पाटील स्वतः निवडणूक लढले नसले तरी खरी लढत ही उन्मेष पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातच असून या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे। या लढतीत स्मिता वाघ या अत्यंत कमी मताने विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। रावेर लोकसभा मतदारसंघ माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो। या मतदारसंघातून त्यांच्या सून रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत, त्यांना भाजपाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार केलाय। त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा रक्षा खडसे या विजयी होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जोरदार लढत दिली आहे। मात्र नवा चेहरा असल्यानं त्यांना यश येण्याची शक्यता कमी आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री भारती पवार यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पवार यांच्यावर विश्वास टाकलेला आहे। मात्र या मतदारसंघातील जनतेमध्ये पवार यांच्याबद्दल विशेष नाराजी आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं पहिल्यांदाच रिंगणात उतरवलेल्या भास्करराव भगरे या उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता अधिकची आहे। आता येऊयात नाशिककडे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं होतं। मात्र या मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे मतांचे विभाजन होऊन राजाभाऊ वाजे यांना फायदा होण्याची शक्यता अधिकची आहे। तसेच या मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांनी उशिरा सुरू केलेला प्रचार हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असून वाजे यांना विजय मिळण्याची शक्यता अधिकची आहे। आता येऊयात पालघरकडे। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपानं तिकीट नाकारलं आणि महायुतीने डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारतीय कांबडी यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते।
एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडी शिवसेना यांच्या मतांची विभागणी झाली तर ती भाजपाच्या पथ्यावर पडणार असून डॉक्टर हेमंत सावरा यांना विजयाची संधी आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आणि मंत्री कपिल पाटील पुन्हा एकदा त्यांना भाजपानं संधी दिली आहे. तर याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून या मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार असून बाळामामा म्हात्रे यांना अधिक संधी असल्याचं बोललं जातंय. आता पाहूयात कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. मात्र वैशाली दरेकर हा नौका चेहरा असल्यानं आणि श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी महायुतीनं संपूर्ण ताकद पणाला लावल्यानं पुन्हा एकदा या मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयी होतील अशी शक्यता आहे. पुढे येऊयात ठाण्याकडे. ठाणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली पकड आणि राजन विचारे यांनी केलेली कामे या बळावरती पुन्हा एकदा जनता राजन विचारे यांनाच पसंती देईल असं चित्र आहे.